मुलांना शाळेत घातलं आम्ही, पण ती सारखी शाळा सोडायची. तर का सोडायची? तर मुलांना जर बरोबर आणलं तर त्यांना त्या बिल्डिंगवर म्हणजे तू आर्किटेक्ट आहेस, तुला माहिती त्याचं काय मोल असतं, तर ते पाणी टाकायचं काम. तर ते काम जर त्यांनी केलं तर ह्यांना मजुरीत वाढीव मजुरी मिळायची मुलामागे, त्या तासामागे. तर त्याच्यामुळे कागदोपत्री तो मजूर कुठेच नाहीये. आपण गॅरेजेसमध्ये जातो, आपण हॉटेलच जातो, विशेषतः जी हायवेला हॉटेल्स असतात किंवा पर्यटनाच्या ठिकाणी जी हॉटेल्स असतात तिथे आयदर हॉटेलच्या मागच्या बाजूला भांडी घासायला वगैरे किंवा पुढे सुद्धा सर्व्ह करायला ही मुलं असतात. तर त्याचा धंदा काय होता, तर तो उत्तर प्रदेशातल्या एका गावचा होता आणि तो दर इथे जेव्हा स्लॅक सीझन असतो त्यांच्या धंद्याला, पावसाळ्याच्या दिवसात वगैरे, तेव्हा तो त्या गावी जायचा आणि तिथे पुण्या मुंबईचा मोह सगळ्यांनाच असतो. तर तिथे मुलांना खूप छान छान स्टोरीज सांगून किंवा आई बाबांना पैसे देऊन दोन्ही पद्धतीने त्या मुलांना पुण्यात घेऊन यायचा. एका पत्र्याच्या छोट्याशा अनव्हेंटिलेटेड जागेत ते मी बघून आले ती जागा. दिवसाकाठी त्यांना 200 रुपये द्यायचा तो. मग तो सांगेल ते काम, म्हणजे कधी भंगार वेचून आणायचं, त्या भंगारवाल्याला विकायचं, कधी ड्रग्ज विकायला जायचं, दारूच्या बाटल्या पेंडिंग करायच्या, किंवा मग ह्या बारक्या बारक्या वस्तू ते पाकिटं विकतात रेल्वे ते विकायचं. म्हणजे तो सांगेल ते काम करायचं. त्या माणसाने स्वतः वापरलेला होता त्याला आणि तो भाड्याने द्यायचा. ही मुलं ज्यांना अशी मुलं लागतात त्यांना तो भाड्याने द्यायचा, त्याचे पैसे स्वतः द्यायचा. नको देवराया अंत तपाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत तपाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया. नमस्कार. नमस्कार. बाल आधारमध्ये परत एकदा तुमचं स्वागत. वास्तवापलीकडच्या वास्तवामध्ये बघण्यासाठी आणि आपल्याला ते सामंजस्य आणि संवेदना लक्षात येण्याकरता हा सगळा आमचा खटाटोप. तर अनुराधाताई, तू मला सांग की बाल कामगार याविषयी तू आज सांगू शकशील का आम्हाला? जरूर जरूर. कारण बाल कामगार हे काही काही सिनेमातमधनं थोडेफार आम्हाला दिसलेले आहेत, खरे विशेष दिसलेले नाही आहेत. तर त्याच्या डोळसपणे पाहिलं तर आपल्या आजूबाजूला सगळीकडेच बालकामगार असतात. हो, आपण हॉटेलात जातो, गॅरेजेसमध्ये जातो, रस्त्याने मुलं झाडत असतात, अनेक ठिकाणी बालकामगार आहेत. म्हणजे फक्त आपल्याला ती नजर नाही असं म्हणावं लागेल. खरं आहे. कुठे कुठे स्वयंपाकघरांमध्ये किंवा पाठीमध्ये असतात, पण बिचारेच सर्वजण. तर ही कविता तुझी. मी फक्त माझे काम करीत आहे, मनापासून स्फुरलेले, वंचित पीडित ताडलेली टाकलेली, बालपण हरवलेली, अत्याचारित शोषितांना आधार देत गेले त्यापेक्षा खूप घेत गेले, खूप अपरिमित समाधान. एखादा मायेचा शब्द किंवा निशब्द ठेवलेला पाठीवरचा हात, सर्व इंद्रियांचा कान करून ऐकलेले त्यांचे म्हणणे, कधी नुसते बघणे, सर्व अगदीच साधे, कधी कौतुकाचे 2 शब्दही. अशा मुलांना हे कौतुक जीवन बदलणारं वाटलं. असत्य होते ते सुसह्य झाले, असह्य होते ते सुसह्य झाले, आनंदी झाले दुर्दैवातून सुदैव गवसले, आनंदी झाले दुर्दैवातून सुदैव गवसले. मी फक्त माझे काम करीत गेले, देवाने सोपावलेले. तर हे बाल कामगार म्हणजे किती वयापासून म्हणूया? काही म्हणजे सगळी 5-6 वर्षापासूनचे सुद्धा असतात. हो, इतक्या लहान. खरं सांगायचं तर बाल कामगार कुणाला म्हणायचं हा पण एक इश्यू आहे. म्हणजे माझ्यासमोर एक आत्ता मुलगी येते की जी खाली एक चड्डी वर एक आईचं जुनं सैल झालेलं पोलकं आणि डोक्यावर हांडा, कडेवर धाकटं भावंड, आणि तिच्याशी बोलायला गेल्यावर तिला आम्ही गंमत शाळेत आमच्या बोलवायला गेलो तर म्हणे मला वेळ नाही म्हणाली, कारण ती काम करते म्हणून आई कामावर जाते. तर ती होती का साधारण 6-7 वर्षाची असेल फार फार तर. कुपोषित अर्थातच मुलगी होती त्यामुळे आणखी कुपोषित. आणि
काय काय करतेस? तर म्हणली आता म्हणे पाणी भरलं, आता म्हणे धुणं धुणार, भांडी घासणार, मग स्वयंपाक करणार. म्हटलं तू सगळा चूल पेटवतेस का? कारण तेव्हा चुलीवरचा स्वयंपाक. तर म्हणली हो. म्हटलं येऊ का जेवायला? काय काय देणार? म्हणली भाकरी देईन ना तुम्हाला करून. तर हे जे सगळं हे एक सत्य आहे. आणि मग ती बालकामगार का नाही? कारण ती घरातली बालकामगार आहे आणि अनपेड वर्क आहे. ऍट द कॉस्ट ऑफ बालपण, ऍट द कॉस्ट ऑफ शाळा, सगळंच. आणि शिक्षण नाही म्हणून पुढे तीही त्याच गर्तेत मोठी झाल्यावर पडणार आहे. तर आपण जेव्हा बालकामगार म्हणतो तेव्हा आपल्याला फॉर्मल बालकामगार डोळ्यासमोर येतात, की कुठेतरी गॅरेजमध्ये काम करणारे आहेत, कुठल्या तरी कारखान्यात काम करणारे आहेत. तर मला वाटतं हे जे बालकामगार आहे त्याच्यासाठी आम्ही खूप अनेक संस्थांनी अनेक वेळेला हा विषय मांडलाय, पण कोणीच फार सिरियसली घेतलं नाही की या आईला कामाला जाता यावं म्हणून घरात राहिलेल्या आणि घराचं सगळं बघणाऱ्या बालपण हरवलेल्या मुली किंवा मुलं सुद्धा. आणि एक बालवेश्या हा एक प्रकार असतो, त्यांनाही कोणी कामगार म्हणत नाही. अगदी छोट्या छोट्या मुली बालवेश्या म्हणून आणल्या जातात. तुम्ही जर कुठल्याही शहरातल्या रेड लाईट एरियात गेलात किंवा ज्या मुली अशा देवाला म्हणून आधी सोडल्या जातात आणि मग त्या शेवटी दे एंड अप इन असं कुठले तरी रेड लाईट एरिया, तर ह्या मुली ह्यांना तर मानतच नाहीत कामगार. म्हणजे दुःख ते तिथनं सुरू आहे बालकामगाराचं. आणि मग बाकीचे बालकामगार आपल्याला असतातच. मी एक प्रियांक कानुंगो यांचं, ते NCPCR वर चेअरमन होते, त्यांचं ऐकलं होतं की कसे अशाच मुलांना कोणीतरी खूप श्रीमंत लोक विकत पण घेतात. हो हो, हे तर म्हणजे आता सुद्धा जे पुण्यात तुम्हाला सापडणारे बालकामगार या अनेकदा आम्ही सोडवलेले आहेत आणि त्यांचा अभ्यासही केलेला आहे. म्हणजे तर ती बहुतेक वेठबिगारीवर आलेली असतात. म्हणजे त्याला आता आपण ट्रॅडिशनल ह्यांनी वेठबिगारीच्या नियमात कसं बसवायचं हा एक विनीचा प्रश्न आहे. परंतु साधारणपणे एखादं उदाहरण आता द्यायचं झालं तर मध्ये मी एका मीटिंगला गेले होते, तर तिथे चहा द्यायला एक छोटासा मुलगा आला होता. इतकं गोंडस पोरगं होतं ते, 18 वर्षाचं, गोबरे गोबरे गाल वगैरे असं. तर म्हटलं मी नाही पिणार त्याच्या हाताने चहा, कारण म्हटलं आपणच ह्याला उत्तेजना देतो. मग त्याला मात्र मी जवळ बोलवला, तर त्याला लक्षात आलं होतं, तेव्हा तो घाबरला. म्हटलं घाबरू नको, ये इकडे. त्याला जवळ घेतला आणि म्हटलं की तुझा चहा नाही पिणार आहे, पण सांग ना मला तू कुठून आलास वगैरे, अशी त्याची चौकशी केली. म्हणजे हे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून मी आता विषय आहे म्हणून सांगते. तर तो मुलगा कुठून तरी राजस्थानातून बॉर्डर जवळच्या गावाहून आणलेला होता. म्हणजे एका वडापावच्या आणि चहाच्या गाडीवर 12-12 तास काम असायचं. म्हटलं तुला पैसे किती मिळतात? तर ती शिल्लक काहीतरी रक्कम होती. आता तुम्ही मला सांगा की आपण जरी वडापावच्या गाडीजवळनं किंवा जिलबीच्या ठेल्याजवळनं जायला लागलो तर त्या वासानी आपल्यासारख्यांना सुद्धा या वयात मोह होतात. तर ते पोरगं 12-12 तास तिथे काम करते, पण कधी त्याला वडापाव मिळालेला नव्हता. म्हटलं जेवता काय? तर म्हणे आम्ही 8-10 अशी मुलं त्याच गावाहून आलेली आहोत. एक खोली आहे पत्र्याची, वरती व्हेंटिलेशन वगैरे काय आहे याची चौकशी केली. मी तर काहीच नव्हतं अर्थात. आणि एक दादा त्यांच्यातला 12-14 वर्षाचा, तो रात्री गेल्यानंतर थकलेल्या अवस्थेत तोही भात टाकतो आणि मग डाळ भात हे खातात. आणि ते इतकी झोप आलेली असते, दमलेले असतात, मग त्यावेळेला ते जाते नाही. असं अनेक मुलांचं मी पाहिलंय. तर ह्या मुलांचं तसंच असणार. आणि आईची खूप आठवण येते. आणि मग म्हटलं तुम्हाला पैसे तर नाही म्हणे, आम्हाला आई वडिलांना काहीतरी वर्षाचे 2,000-3,000 दिलेले आहेत आणि त्याच्या आधारावर आम्हाला इकडे पाठवलेलं आहे. तर ही खूप अशी मुलं आहेत, खूप म्हणजे खूप बांधकाम ह्याच्यावर आहेत. किंवा अशी पण आहेत मुलं की जसं आम्ही गंमतशाळा, तुला माहितीच आहे, आपण आधीच्या काही ह्याच्यात आपण बोललो आहे इंटरव्ह्यूजमध्ये. तर मुळात ती गंमतशाळा सुरू झाली ती छानी झाली की ही सगळी मुलं भंगाराला जातात किंवा भीक मागायला जातात किंवा कुठेही मिळेल का कन्स्ट्रक्शन साईट्सवर काम करायला जातात. नियम अटी सगळं आहे, पण त्याला बायपास कसं करायचं हे तिथल्या ठेकेदारांना, मुकादमांना बरोबर माहीत असतं आणि आईवडिलांनाही माहीत असतं. उदाहरणार्थ एक गंमतशाळा आम्ही सुरू केली, तिथे आम्हाला असं आढळलं की पुण्याच्या विमाननगर भागात तेव्हा खूप कन्स्ट्रक्शन बूम होती आणि हे सगळे मजूर आले होते आणि त्यांनी झोपड्या टाकल्या होत्या. ते अशाच ह्यानी आले होते, जसं कोथरूडच्या झोपडपट्ट्या झाल्या जेव्हा इकडे कन्स्ट्रक्शन बूम आलं. तर ती मुलांना जर बरोबर आणलं, मुलांना शाळेत घातलं आम्ही, पण ती सारखी शाळा सोडायची. तर का सोडायची? तर मुलांना जर बरोबर आणलं तर त्यांना त्या बिल्डिंगवर म्हणजे तू आर्किटेक्ट आहेस, तुला माहिती आहे त्याचं काय मोल असतं, तर ते पाणी टाकायचं काम. तर ते काम जर त्यांनी केलं तर ह्यांना मजुरीत वाढीव मजुरी मिळायची मुलामागे, त्या तासामागे. तर त्याच्यामुळे कागदोपत्री तो मजूर कुठेच नाही.
पण तो पाणी टाकायला येतो आणि दुसरा मजूर जर लावला तर त्याला रेट, त्यांच्या गव्हर्नमेंटच्या रेटप्रमाणे मजुरी द्यायला, आता तीही देत नाही ती गोष्ट वेगळी, परंतु तू द्यायला लागेल. त्यापेक्षा हे पोर आलं तर मग तो तिथे जायला लागला की त्याची शाळा सुटते. कारण काय ते 10-20 रुपये एक्स्ट्रा मिळणार असतात दिवसासाठी, त्याच्यासाठी आई घेऊन जाते बरोबर. आणि मग ते पोर बरोबर, एखादी मुलगी असली तर ती घरी तिचं काम करायला, म्हणजे तीही बालमजूर. मला वाटतं ते उदाहरण एक मला द्यायला आवडेल की जिकडे एक अशी अगदी युनिव्हर्सिटीच्या जवळ एक झोपडपट्टी होती, शिक्षणाचं केंद्र, महाकेंद्र. त्या समोरच्या झोपडपट्टीत एक मुलगी आम्हाला दिसली की ह्याच्या 2 घट्ट वेण्या, कधी केस विंचरले होते माहिती नाही, अशा स्थितीतले केस, आईचंच एक सैल पोलकोवरती, खाली एक चड्डी घातलेली, कडेवर एक छोटं बाळ, तिचंच भावंड, दुसऱ्या डोक्यावर हांडा, आणि अशी ती घराकडे चालली होती. तर सार्वजनिक नळावरून पाणी भरून तिला विचारलं की काय वगैरे, तिला शाळेत घालावं म्हणून चौकशी केली. तर ती म्हणाली नाही, मला नाही शाळेत जाता येणार, मला हे बाळ बघायचं असतं, घरात बघायचं असतं. तू काय काय करतेस? तर धुणं धुते, भांडी घासते, स्वयंपाक करते. म्हटलं मी येऊ का जेवायला, मला काय देणार? म्हणजे हो, तुम्हाला पण भाकरी करून देऊ. म्हणजे ज्या वयातल्या मुलांना आपण गॅस जवळ सुद्धा जाऊ देत नाही, तिथे ती चूल पेटवत होती आणि हा सगळा स्वयंपाक करत होती. त्याच्यावर तान्या बाळाला पाळण्यात ठेवून त्याचं सगळं करत होती, शी दूध सगळं करत होती. हे का? तर आईला कामाला जाते. आता ह्या आईला कामाला जाता येणं आणि पण तिला पगार काय, ह्या मुलीला काहीच नाही. म्हणजे जसं प्रत्येक हाऊसवाईफचं काम जर मोजायला गेलं तर कित्येक लाख रुपये तिला खरं महिन्याचा पगार मिळायला पाहिजे. त्याच प्रकारे हे अनसीन, अननोन, अनरेकॉग्नाइज्ड वर अशा भरपूर मुली आहेत ज्याच्यामुळे त्या शाळा सोडतात. आणि नुसतं घरातलं काम करणं नाही तर शाळा, तसं शेतकऱ्यांची मुलं आहेत किंवा गुराख्यांची मुलं आहेत, तर ते अनरेकॉग्नाइज्ड बालकामगार म्हणायला हरकत नाही. आमचं घरगुती काम आहे, ते कुठल्या कायद्याच्या कक्षेत पण बसत नाही दुर्दैवाने. त्यामुळे तसंच बालवेश्या आहेत की अगदी छोट्या वयात मुलींना धंद्यासाठी आणलं जातं किंवा विकलं जातं किंवा जोगतीण म्हणून देवाला वाहिलं जातं. अजूनही ती प्रथा कर्नाटकातल्या काही भागात आहे. आमच्या काही मैत्रिणी या क्षेत्रातल्या त्याच्यावर खूप मोठं काम करते. पण हे होतं, जोगतेही असतात, जोगतिणी असतात. इथे खंडोबाला म्हणजे परवाच एका समारंभात एका बाईने सांगितलं, त्यांचे त्याच्यावर काम आहे की एका काय म्हणतात तुमची ती जोगतीण असते, जोगतीण का मुरळी असते, तर तिला जर ते काम सोडायचं असलं किंवा म्हातारी झाली म्हणून थांबायचं असलं तर तिला दुसरी एक मुलगी त्यात ओढावी लागते. हा त्यांचा नियम आहे. तर त्याच्यासाठी मग ती घरातलीच भाची कोणाला तरी अशी ओढते. तर हा सगळा एक अनरेकॉग्नाइज्ड बालकामगारांचा सेक्टर आहे. आता माझी जी भंगार वेचायला जाणारी सगळी मुलं होती त्यांना शाळेत कधीतरी घातलं होतं, पण मग शाळा आवडत नाही, समजत नाही, दिसत नाही मॅलन्यूट्रिशनमुळे, किंवा फळाच घाणेरडा आहे, अंधार आहे. शाळेचं जी बांधकामं करतात ते कोण आर्किटेक्ट असतात त्यांना मला साष्टांग दंडवत आहे त्यांच्यासमोर, कारण कशाचाही विचार केलेला नसतो जर तुम्ही शाळा पाहिलात, वर्ग पाहिलेत तर. आणि ओव्हर क्राऊडेड असतात, बाईंचं लक्ष नसतं, यामुळे ती मुलं शाळेतनं गळतात. म्हणजे हे पुश आउट फॅक्टर्स आहेत. आणि घरातले पुल आउट फॅक्टर्स पण खूप आहेत की मुलगी आता काय मोठी व्हायला लागली, चल बाई बाहेर. काय करायचं, रिकामं बसायचं तर मग असं बांधकाम साईट्सवर जायचं किंवा भंगाराला जायचं. पापड, शिवणकाम नाही, ते एवढं नाही. हे जास्त पटकन ज्याच्यात सापडतात ते म्हणजे भंगार वगैरे. आता तू पापड आणि शिवणकाम म्हणालीस, ते मोठ्या बायकांचे उद्योग असतात. आणि ते मग आता समजा ते एक मोठी कुठेतरी पुण्यात नावाजलेली संस्था आहे जे पापड म्हणजे त्यांचं मला वाटतं भारतभर झाले. तर ते काय, त्यांची पण पद्धत अशी की ते गोळा देतात भिजवलेला आणि तो घरी नेतात. मग घरी कोणालाही कामाला लावायचं, म्हणजे जितके पण त्याच्यात फार मुली मला आतापर्यंत आढळल्या नाहीये. तरुण मुली असतात, पण तरुण म्हणजे ॲडोलसंट्स असतात, पण छोटी अगदी मुलं त्याच्यात फारशी नसतात. तसंच एक बडीशोपाचा कारखाना पुण्यात होता, त्याची पण घरी बडीशोप द्यायची, मग त्याची पाकिटं भरायची. असे बरेच आहेत उद्योग की ज्याच्यात उदबत्त्यात सुद्धा जास्त मोठ्या बायकाच असतात. तर म्हणजे हेच बघ ना, हाच एक आपला भ्रम आहे की आपल्याला जिथे दिसायला पाहिजे तिथे बालकामगार दिसत नाहीये. ती जागृती सामान्य माणसात नाहीये. आपण गॅरेजेसमध्ये जातो, आपण हॉटेलात जातो, विशेषतः जी हायवेला हॉटेल्स असतात किंवा पर्यटनाच्या ठिकाणी जी हॉटेल्स असतात तिथे आयदर हॉटेलच्या मागच्या बाजूला भांडी घासायला वगैरे किंवा पुढे सुद्धा सर्व करायला ही मुलं असतात. तर ती का नाही आपल्याला दिसत? आता मी जे भंगार वेचणाऱ्या मुलांचं म्हणत होते, तर ती शाळेत आधी म्हणजे ते दुष्टचक्र झालं. शाळेत गेली पण आवडली नाही म्हणून बाहेर पडली, माई म्हणली मिळतोय पैसा तर मिळव म्हणून ती बाहेरच राहिली. मग ती ड्रग पेडलर्सच्या हातात सापडली किंवा बालकामगार झाली. आणि मग
एकदा हातात पैसा यायला लागला की या मुलांना मग त्याची चटक लागते, कारण ते सगळाच पैसा घरी देत नाहीत, स्वतःकडे ठेवतात, मग व्यसनं लागतात, सवयी लागतात आणि शाळा एकदा ती सुटली की सुटलीच, मग ते शिक्षण थांबतं आणि मग पुढे सगळं ते आपले आई वडील ज्या दुष्टचक्रातनं गेले कमी शिक्षणामुळे त्याच्यातच ती मुलं सापडतात, व्यसनी होतात, बायकांना मारतात, बायकांनाही वाटतं की हो असा खायचाच असतो मार, ते त्याच संस्कृतीत ते पुन्हा रुजायला लागतात. तर हा जो सगळा इश्यू आहे तर त्यालाच मग छेद द्यायला आपण ते गंमत शाळा काढल्या यशस्वीरित्या सगळी मुलं त्यातनं काढून आपण म्हणजे आज 1000, 1500 काय कित्येक हजार मुलं झाली अशी की जी त्याच्यातून मला ट्रॅकच गेलाय, म्हणजे त्याच्यातून काढून आता ती सगळी चांगली शिकून ग्रॅज्युएट होऊन तर त्यांना थोडंसं मोटिवेशन लागतं. आता दुसरे जे बालकामगार आहेत ते जास्त क्षेत्र म्हणजे आता भारतभरातलं तुम्ही बघायला गेलं तर एक तर गाडीच्या इंडस्ट्रीमध्ये आहेत, कुलपांच्या इंडस्ट्रीमध्ये आहेत, बांगड्यांच्या इंडस्ट्रीमध्ये आहेत, फटाक्यांच्या इंडस्ट्रीमध्ये आहेत. तर फटाक्याच्या इंडस्ट्रीमध्ये सध्याची लेटेस्ट स्थिती मला माहिती नाही, पण मागे मी जेव्हा रिसर्च केला होता तेव्हा तर असं होतं की ती छोटी छोटी बाळ म्हणजे जितकी त्यांची बोटं लहान तितकी गालीच्या इंडस्ट्री, फटाक्याची इंडस्ट्री, कुलपाची इंडस्ट्री, बांगड्या त्यांना ते उपयोगी असतं, म्हणून ते लहान लहान मुलं हे ठेकेदार पकडतात आणि आई वडिलांना इतकी इन्सेंटिव्ह असतात फटाक्याच्या इंडस्ट्रीजमध्ये एकेकाळी तरी होती की त्यांनी आणखी मुलं प्रोड्यूस करावी म्हणून सुद्धा मालक इन्सेंटिव्ह देत होता. जिकडे कुटुंब नियोजनाची हे तेव्हा जोरात चालली होती त्याच वेळेला हेही चाललं होतं, म्हणजे साऊथ इंडियामध्ये जे अनेक शिवकाशी वगैरे ह्या ठिकाणी आहेत, त्याचं मी बरंच रिसर्च केलं होतं. तर त्याच्यामध्ये ती मुलं अगदी पहाटे पहाटे बसेस येतात 3:30-4 वाजता वगैरे, ती पोरं अर्धावट झोपेत असतात, जेवणा खाण्याचा तर काही प्रश्नच नाही, बंडल करून बसमध्ये टाकली जातात, ती दिवसभर काम करतात आणि रात्री घरी अशीच खूप उशिरा येतात, सगळ्यांना सोडत सोडत गावातनं ते येतात आणि काय म्हणजे त्यांचं जेवण आणि काय मायेचा शब्द, म्हणजे ते आर मशीन्स ऑलमोस्ट, आणि बालपण हरवलेलं. आणि ज्या ही कुलपाची इंडस्ट्री असो किंवा ग्लासेस वगैरे बनवतात ना, म्हणजे काय म्हणतात त्याला, दारूचे ग्लासेस किंवा असे जे फॅन्सी क्रॉकरी नाही म्हणत आपण त्याला, ग्लास इंडस्ट्री, तर त्याच्यामध्ये प्रचंड हीट मध्ये ही मुलं बसतात आणि बहुतेक ठिकाणी म्हणजे आता कार्पेट इंडस्ट्रीमध्ये बारीक बारीक सुतं, धागे, किंवा कुलपाची इंडस्ट्रीमध्ये असो तिथे जखमी होणं, किंवा आता फटाक्यांचा तो केमिकल्स, ग्लास इंडस्ट्रीमध्ये ते सिलिका वगैरे त्याचं हे, नंतर त्याच्यामुळे ह्या सगळ्यामुळे काय होतं की लंग्स खलास होतात आणि आता काही रोग आहेत त्याचे, आता मी त्याची इथे मोठी मोठी नावं काही सांगत नाही, परंतु त्या तऱ्हेचे आजार त्यांना होतात, मग ते क्षयावर जातं, दम्यावर जातं, लवकर मरण येतं, हे सगळं त्या मुलांचं होतं. आणि अतिशय आताच आम्ही मध्ये रेस्क्यू केली की जी डुकरापासचं फॅट असतं तर ते मेल्ट करण्यासाठी त्या मुलांना कामाला लावलं होतं आणि त्यांच्या आईबापांना कर्ज दिलेली असतात, त्यामुळे ती कर्ज फेटेपर्यंत ते पकडून नेतात, ती गुंडगिरी असते शुद्ध. आणि माझ्याकडे त्याचे व्हिडिओज पण आहेत त्या मुलाचे, जो तो म्हणजे त्या ह्याच्यातनं हीट कशी काम करत होता, सबंध हात जळलेले वगैरे असे, कुठलंही प्रोटेक्टिव्ह वेअर त्यांना दिलं जात नाही, कुठल्याच या इंडस्ट्रीमध्ये कुठलंही प्रोटेक्टिव्ह वेअर त्यांना दिलं जात नाही, म्हणजे काही त्यांना किंमतच नाहीये त्यांच्या आयुष्याला, अशा तऱ्हेचं ते असतं. आणि वेठबिगारीवरची मुलं आणली जातात, ती मुख्य ह्या वेठबिगारीवर असो किंवा इतरही असो मुख्य भुकेली असतात मायेची, म्हणजे जशी बाकीची मुलं मी नेहमी सांगत आले की ती पाठीवरची थाप किंवा निशब्द जरी जवळ घेतलं त्यांना तरी टपाटपा ती रडायला लागतात आणि त्या स्पर्शातनं आपण हलून जातो आतून पूर्ण. तर हे त्यांना खूप असतं, म्हणजे खूप आहे. मी एक केस सांगेन इथे, एक असा मुलगा रस्त्याने पळताना एक कोणतरी चांगली काइंड माणूस होता, त्याला दिसला, तर म्हणाले तू का धावतोय, त्याच्या पायाला मोठी जखम होती, बिचारा काइंड समॅरिटन होता कोणतरी, तर त्यांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेलं. तिथे सुदैवानी थोडीशी मला ओळखणारी आणखीन एक चांगल्या मुलांच्यात काम करणारी एक डॉक्टर होती, तर तिने त्याला तपासला, मोठी जखम होती, त्याला तिने फर्स्ट एड वगैरे केलं, थोडीशी चौकशी केली, तर तिला काहीतरी शंका आली म्हणून तिने एरवी मी कधीतरी एका आपल्याच इंटरव्ह्यू मध्ये बोलले असेल की मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेलं तरी लागलाय ना मग तेवढंच बघणार, दुसरं काही झालंय तर बघणार नाही, सेक्शुअल अब्यूज झालाय का काय झालंय, तर हिला शंका आली म्हणून तिने तपासलं, तर त्या मुलाला मल्टिपल वेळेला सेक्शुअल अब्यूज झालेलं होतं. साधारण 11-12 वर्षाचा मुलगा होता, 10 वर्षाचा असेल किंवा 12 वर्षाचा असेल असा. आणि मग तिने त्याला आम्हाला फोन केला, बालकल्याण समितीलाही बोलवून घेतलं
तिथल्या पोलीस स्टेशनला, खरं ते आमच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये नव्हतं, खेडेगावातलं होतं, पण मी गेले धावत तिथे. ती बालकल्याण समितीच्या बाई पण आल्या आणि आम्ही आधी ती केस त्या माणसाला आली, त्या पोलिसांनी पकडून आणला. तर त्याचा धंदा काय होता, तर तो उत्तर प्रदेशातल्या एका गावचा होता आणि तो इथे जेव्हा स्लॅक सीझन असतो त्यांच्या धंद्याला, पावसाळ्याच्या दिवसात वगैरे, तेव्हा तो त्या गावी जायचा आणि तिथे पुण्या मुंबईचा मोह सगळ्यांनाच असतो. तर तिथे मुलांना खूप छान छान स्टोरीज सांगून किंवा आई बाबांना पैसे देऊन, दोन्ही पद्धतीने त्या मुलांना पुण्यात घेऊन यायचा. एका पत्र्याच्या छोट्याशा अनव्हेंटिलेटेड जागेत ते मी बघून आले ती जागा. मी म्हणल्यापेक्षा माझे सोशल वर्कर्स राहायचे. दिवसाकाठी त्यांना 200 रुपये द्यायचा तो आणि एक बशीभर भात एवढंच मिळायचं. मग तो सांगेल ते काम, म्हणजे कधी भंगार वेचून आणायचं, त्या भंगारवाल्याला विकायचं, कधी ड्रग्ज विकायला जायचं, दारूच्या बाटल्या पेंडिंग करायच्या, किंवा मग ह्या बारक्या बारक्या वस्तू ते पाकिटं विकतात रेल्वे ते विकायचं. म्हणजे तो सांगेल ते काम करायचं. पण ह्याच्या पलीकडचं भीषण काय होतं, तर हे वास्तव आहे बालकामगारांचं. तर ह्याच्या पलीकडचं भीषण असं होतं, म्हणजे मी जेव्हा केसेस सांगते ना, ते टिप ऑफ द आईसबर्ग असतात. त्यामुळे कसं होतं की माझ्याकडे आलेली केस ही आधी टिप ऑफ द आईसबर्ग असते, त्याच्यातून म्हणजे खरंच किती असतील आणखी बाहेर हे कळतं. तर आणि प्रतिकात्मक आहेत हे मी जे बोलते ते. तर त्याच्यामध्ये त्या मुलाला एवढं सगळं टॉर्चर केल्यानंतर त्या माणसाने स्वतः वापरलेला होता त्याला, आणि तो भाड्याने द्यायचा. ही मुलं ज्यांना अशी मुलं लागतात त्यांना तो भाड्याने द्यायचा, त्याचे पैसे स्वतः द्यायचा. तर आणि दिस वॉज अ डन थिंग आणि दिस इज अ डन थिंग असं आम्हाला समजलं. तर त्याचे पैसेही त्या मुलाला मिळाले. वेश्यावृत्ती केलेल्या बाईला, त्या वेश्येला, म्हणजे आपण म्हणत नाही वेश्या शब्द चुकीचा आहे, पण जी बाई शरीर विकते आपल्या पैशासाठी, तिला पैसे तरी मिळतात. चांगलं वाईट बरेच मिळतात. नाही असंही नाही, चांगले वाईट त्याच्यात पुष्कळ गोष्टी आहेत. ते चांगलं मानायचं का वाईट मानायचं तो एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. परंतु ह्याला काहीच मिळत नव्हतं, त्याला फक्त ते पैसे मिळायचे ते त्या मालकाला मिळायचे. तर त्याचा एक मोठा असाच आणलेला मुलगा पळून गेला. तर त्याच्या हिमतीवरून त्याला जेव्हा त्यांनी इतकं मारलं की ती पायाला जखम झाली होती आणि ह्या गोष्टीसाठी काहीतरी विरोध केला, असं काय काय घडत गेलं. त्यामुळे तो म्हणला की आता ह्याच्यातनं सुटायचं, मला गावी जायचं. म्हणून काही हातात पैसा नाही, काही नाही, तो तसाच पळत सुटला होता. लकीली आमच्या ताब्यात आला. तो इतका घाबरलेला होता की पोलीस स्टेशनला सुद्धा पुरुष दिसला तरी तो घाबरत होता. म्हणजे बाई म्हणण्यापेक्षा पुरुषाला घाबरत होता. आणि त्याला म्हणजे ह्याची भूक इतकी होती की कोणी जो मदत करेल तो आपला. मग त्याला रात्री कुठे ठेवायचं म्हणून त्याला आपण निरीक्षण गृहात ठेवलं. तिथल्या सुप्रिटेंडंट खूप चांगल्या होत्या, अतिशय आईसारख्या मुलांना बघायच्या त्यावेळेच्या सुप्रिटेंडंट. त्यांना बिलगला तो, त्यांनी 2 मिनिटात दोस्ती झाली. दुसऱ्या दिवशी मी त्याची चौकशी करायला गेले, मला लांबून येतानाच पाहिलं, नेऊन पटकन कमरेला मिठी घातली. त्यांना कुठेतरी कळतं ना, मी नेहमी म्हणत जाते की त्यांना कुठेतरी तो आधार दिसतो. एवढंच काय, त्याला खिडकीतनं असं लांबून रस्त्यावरनं गेटमधनं तो पोलीस, त्याच्या काहीतरी सह्या राहिल्या होत्या म्हणून स्टेटमेंट ज्याला दिली, तो एक अगदी ज्युनियर पोलीस होता, तो येताना दिसला तर त्याच्याकडे तो धावत गेला, कारण त्यांनी आधार दिला होता असं त्याला वाटलं. तर आणि नंतर मम्मी के पास जाना है, मम्मी से बात करनी है, तर तो म्हणत होता. म्हटलं आता हा काही शांत होत नाही, म्हणून मग आणि म्हणलं रात्री त्या स्टुडंटला, तुम्ही मला इथे बाहेर कुलूप लावून ठेवा, मी काही पळणार नाही, पण मला सगळ्या मुलांच्यात ठेवू नका, मला ते काही करते. म्हणजे माणुसकीवरचा विश्वास, माणुसकीपेक्षा कुठलाही पुरुष मला असंच करेल, कारण खूप वाईट रीतीने म्हणजे त्या जागी तो जखमी झाला होता. मग त्याच्यामुळे मग हे सगळं झाल्यानंतर मग शेवटी त्याला आम्ही शांत करायला ती सुप्रिटेंडंटनी बराच खटाटोप केला. आमच्या तो ज्या गावात राहत होता तिथल्या जवळच्या गावातल्या चाइल्डलाईनला मी फोन लावला. तिथले लोक, डायरेक्टर वगैरे, हा चाइल्डलाईनचा इतकी पॉवर होती की अख्ख्या भारतात आम्ही कुठेही कोणालाही असा मुलाला मदत देऊ शकत होतो, एकमेकांना सहाय्य करून. दुर्दैवाने सरकारने आज ते बंद पडलं आणि आज चाइल्डलाईनचा फोन कोणीच घेत नाही. कालचीच मला मिळालेली मीटिंग मधली बातमी आहे. तर असो, तर ते तिथे फोन करून त्यांना म्हटलं, बाबा हा असा पत्ता सांगतोय, तिथे जाऊन तू शोध आणि त्याची आई भेटते का बघ, म्हणजे फोनवर आण तिला कसंही करून. तोही गेला बिचारा. त्याने 2 तासात त्या आईला फोनवर, स्वतःच्या फोनवर ह्याच्याशी बोलणं करून दिलं. मग तो शांत झाला. आणि मग त्या आईने सांगितलं, हे बघ आम्ही निघालोय, आम्हाला कळल्या, रात्रीच कळलंय, तर तुझे वडील आणि काका का मामा कोणीतरी तुला घ्यायला येत आहे, पण म्हणे गाडी आता नाहीये,
तर गाडी मिळाली की आम्ही सकाळपर्यंत पोहोचणार किंवा उद्यापर्यंत पोहोचणार. तर तोपर्यंत त्या 2 दिवस त्याला इतका आधार द्यायला लागला. म्हणजे ही मी केवळ एक काय म्हणायचं प्रातिनिधिक केस सांगते. आता प्रत्येक बालकामगार असा कुठेतरी भरडला जातो. काय होत आहे, कसं होत आहे. कित्येकदा त्यांना ज्या आश्रमात ठेवलं जातं तिथे सुद्धा त्यांच्यावर धर्मांतरासाठी सुद्धा बळजबरी होते. किंवा स्टेशनवरची जी मुलं असतात पळून आली तेही बालकामगारच असतात. त्यांना तर त्यांचं नाव वगैरे आठवत नसतं. ते कुठलं तरी नाव आपल्या लाडक्या हिरोचं, शाहरुख खान, किंवा सिनेमाचं नाव, एक आमच्याकडे कोयला होता, एक रामजाने होता. असा धर्म त्यांना माहित नसतो कारण इतक्या लहानपणी पळालेले असतात किंवा त्यांना ते लक्षातच ठेवायचं नसतं. आणि घर त्यांचं शोधत गेलं ना तर खूप सिच्युएशन अशी असते की त्यांना तिथे ठेवण्यात अर्थच नसतो. कुठेतरी लैंगिक शोषण झालेलं असतं, खूप मारहाण झालेली असते, काहीतरी झालेली असते, किंवा आई मेलेली असते, वडील मेलेले असतात, सावत्र आई बाप असतात, काही असू शकतं. असो, कारण सुरुवातीला आम्हाला वाटायचं नाही की शेवटी घर आहे बाळाचं, किती वाईट असलं तरी. पण ते नंतर हळूहळू पटत गेलं की नाही, तसं नाहीये. मग त्यांना स्टेशनवर सुद्धा अशा हे भेटतात की मला आठवतंय की एक होता आमचा बालकामगार की तो आम्ही तिथे गंमतशाळा चालवत होतो त्यांच्यासाठी, डी ॲडिक्शन साठी. त्यांना खूप व्हाईटनरचं व्यसन असतं. तर ते काढण्यासाठी ते झालं सक्सेसफुल. म्हणजे आम्ही काही महिने काम केलं आणि त्यांचीच एक संघटना करून दिली की काही त्रास झाला तर ह्या दादाला सांगायचं, कारण प्रत्येक वेळेला आम्ही नाही येऊ शकत वगैरे, असं करून दिलं होतं. पण ती मुलं अशी मायाची भुकेली असतात ना की मग ते कोण तुमच्यासाठी तुम्हाला गोड शब्द बोललात की ती काही करतात. तर त्यातला एक प्रकार म्हणजे एका मुलाचा हात तुटला होता. तर आम्ही त्याचा फोन आला, तर त्याला आमच्या कार्यकर्ते गेले, त्याला काय जे काय करायचं होतं ते सगळं ट्रीटमेंट दिली. नंतर मग परत त्यांनी फोन केला. तर म्हटलं, मग त्याला पटवून सांगितलं, म्हटलं अरे असं सारखं नाही ना, दुसऱ्या मुलांना पण मदत लागते. तर त्यांनी हात तोडून घेतला परत. आता याल की नाही तुम्ही. म्हणजे हे आणि आम्हालाच आलेला अनुभव नाहीये. मुंबईत सुद्धा अनेक चाइल्डलाईन्सना हा अनुभव आला, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर विशेषतः राहणारी मुलं, की त्यांना ते हा दादा माझ्यासाठी येतो, ही ताई माझ्यासाठी येते, पण मग आता खूप इमर्जन्सी असल्याशिवाय येणार नाही ना. मग इमर्जन्सी क्रिएट. एकाने पाय मोडून घेतला, त्याचा बिचाराचा कायमचा तो तुटला. एकाने हात असा परत प्लॅस्टर कापलं त्याने. मग त्याच्या मित्राचा फोन आला, दीदी इसने प्लास्टर काट डाला, और म्हणे खाली दगडावर राखून त्यांनी परत ते हाड मोडलं. का तर तुम्ही या. प्रेमाचे भूके, अक्षरशः प्रेमाचे भूके, की शेवटी ते लेकरू आहे, काही झालं तर सांगायचं म्हणजे. पण त्याचा गैरवापर पण होतो, कारण तिथे मग एक मुलगा माझ्याकडे आला, तर म्हणलं काय रे तुला चांगलं हॉस्टेलमध्ये तिथल्या एका आणि नेलं होतं. आता त्या धर्माचं नाव घेत नाही, पण असं म्हणजे त्यांचं हॉस्टेल होतं, त्यांची शाळा होती. तर तो तिथे माणूस काम करायचा, चांगला होता माणूस. तर तो घेऊन गेला. तर म्हणे हो, पण म्हणलं काय झालं, तुला आवडलं नाही का तिथे, रोजच्या रोज चांगलं जेवायला मिळत होतं, असं पोलिसांचा त्रास नव्हता तुम्हाला होतो, तो काय तुम्हाला. तर म्हणे नाही, त्यांनी मला धर्म बदलायला सांगितलं. तर मग म्हटलं धर्म बदलायचा तुला काय फरक पडतो, तुला कुठे तुझा धर्म माहितीये. मी आपलं असंच त्याला टेस्ट करत होते. तो म्हटला नाही, पण मी कोणीतरी सांगितलं म्हणून नाही माझा धर्म, माझा कुठला तरी धर्म असेल, पण मी नाही बदलणार. पण म्हणजे मला इथे मुद्दा काय मांडायचा की त्या प्रेमाच्या भुगेपायी ही मुलं खूप व्हल्नरेबल होतात. त्यांना मग असं कोणीतरी घेऊन गेलं आणि असं वापरलं वाईट प्रकारे. पैशासाठीही होतात व्हल्नरेबल आणि याच्यासाठी पण होतात. त्यांच्यामध्ये परत बालकामगारांच्या मध्ये परत दादागिरी असते, गुंडगिरी. मग ते मोठे दादा, छोटे दादा, मग त्यांना काही कट्स द्यावे लागतात, ते पण असतं. तर ह्या अशा अनेक गोष्टी म्हणजे बालकामगारांच्या बघतो आम्ही. तर आता आपल्याला साधारण सर्व डोळ्यासमोर आलं. अनुराधाताईच्या अनुभवांमुळे आपल्याला वास्तवापलीकडचे वास्तव दिसलं. तर असंच आपण थोडं सेन्सिटिव्ह झालो, जरा समजून घेतलं आणि जरा एक मायेचा हात, एक पाठीवरची थाप दिली तर काय हरकत आहे. आपण सर्वांनीच आजपासून ह्या 2025 मध्ये असं काही करायचं प्रयत्न जरूर करू शकतो. हे एक थोडं ऍड करते, तू जे बोललीस त्याला, की सुरुवातीलाच आपण म्हटलं की दिसत नाहीत, तर का आपण डोळं सहू नये, तू म्हणलंस तसं. आणि ज्या ठिकाणी असे बालकामगार आहेत तुम्हाला दिसतील, प्लीज रिपोर्ट करा, कारण हे बेकायदा आहे. 18 आणि त्याच्यातही पुन्हा एक खोडा असा घालून ठेवलेला आहे की बालकामगार, कामगार आयुक्तालय यांच्या अंडर ज्या केसेस येतात तर ते 14 वर्षापर्यंतच्याच करतात. म्हणजे 14 वर्षापर्यंत जर मूल काम करत असलं तर ते बालकामगार.
हा एक इश्यू आहे. दुसरा इश्यू असा आहे, तर ते आता एक सनातन भांडण एनजीओज आणि गव्हर्नमेंट आणि यांच्यात झालेले आहे की आम्ही जरी त्यांना रिपोर्ट केलं की बाबा इथे असं असं मूल आहे, तर ते जातात, म्हणजे जातातच असं नाही, पण समजा गेले तर गेल्यानंतर ते तो आणि ह्या सगळ्या मुलांना शिकवून ठेवलेलं असतं मालकाने की आपलं वय 15 सांगायचं, 16 सांगायचं, 18 सांगायचं वगैरे. आता हा झाला बालकामगार विषयक कायदा जे ते मानतात, परंतु आणि कागदावर दाखवतात, परंतु हे ते मानायला तयार नाहीत की जेव्हा ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट हा सर्वसंमत झाला, त्याच्यामध्ये प्रिॲम्बलमध्ये आणि पहिलंच वाक्य असं लिहिलंय की मुलांच्या बद्दल कुठल्याही कायद्यामध्ये कुठलंही वय असलं तरी आता ह्या कायद्यानुसार 18 वर्षापर्यंत 0 ते 18 हे मुलाचं वय, म्हणजे मुलाचं डेफिनेशन. आता आणि बाय दिस लॉ आधीचे सगळे लॉज हे रिडंडंट आहेत असं त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे, परंतु हे कामगार आयुक्तालय मानायला तयार नाही, आजतागायत ते मानायला तयार नाही. त्याच्यामुळे त्यांच्या सुद्धा कसं रेट्स असतात, बहुतेक त्याच्या टिप्स जातात आधीच. त्या टिप्स नाही गेल्या तरी पण तिथे गेल्यानंतर त्यांचं जे प्रोसिजर आहे त्या बालकामगाराची नोंदणी करायचं ते इतकं लांबलचक असतं. त्यांची चूक नाही, आता त्यांना प्रोसिजर फॉलो करायला लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे इनसेन्सिटिव्हिटी, या सगळ्या जे लोक रिस्पॉन्सिबल आहेत ही बालकामगार वृत्ती थांबवण्यासाठी. त्याच्यामुळे मग आम्ही त्याच्यावर एक मार्ग काढला होता की ठीक आहे, 14 वर्षापर्यंतचा आहे तर रिपोर्ट टू बालकामगार आयुक्तालय, त्याच्यावरचा आहे तर रिपोर्ट टू पोलीस, आणि मग पोलिसांच्यात आमच्यात अग्रीमेंट, पोलीस उचलतात की जर असे बालकामगार. पण मी म्हटलं तसं घरात ऍट द कॉस्ट ऑफ चाइल्डहुड काम करणाऱ्या मुली, बालवैश्या, किंवा घरात शेती आमचीच आहे म्हणून आम्ही राबतो म्हणून काम, ऍट द कॉस्ट ऑफ चाइल्डहुड, म्हणजे शाळेत न जाता पिता. मला असं नाही म्हणायचं की त्यांनी शेती शिकू नये किंवा घरातलं ते स्किल शिकू नये, परंतु तुमच्या शिक्षणाला बाधा येणारं आणि शिक्षणापेक्षाही मी म्हणेन रूढ शिक्षणापेक्षा जे तुम्हाला खेळायचं वय आहे, जे तुमचं बालपण भोगायचं वय आहे, त्या वयात तुम्ही मग गुराखी म्हणून दिवस दिवस रानात फिरणं, तर ह्या सगळ्या गोष्टींना तर कायदाच नाही. हा एक दुसरा भाग आहे. बरं, रेस्क्यू म्हणजे कायदे खूप कडक आहेत की जर असा बालकामगार एखाद्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये सापडला तर त्याला त्याच्या मालकाला एक अटक तर होतेच, पण अमुक एक रक्कम त्याला त्या मुलाच्या नावाने फिक्स डिपॉझिट आपलं म्हणजे बँकेत ठेवावी लागते, जी त्याला अमुक एक वयानंतर ती रक्कम मिळते आणि ती काय सबस्टॅन्शियली मोठी आहे. पण हे सगळं होतं का, ती रक्कम बँकेत जातेच का? आताच्या नवीनच्या सरकारी धोरणाप्रमाणे जे सगळं बँकाच्या थ्रू व्हायला लागल्यामुळे मिडलमॅन कमी झाले, त्याच्यात काय होतं, मग पालक खरंच ती रेस्क्यू केलेली मुलं रेस्क्यू राहून देतात का, परत जातात. आता एक असं एक पिक्चर आहे, म्हणजे जे सांगितल्याशिवाय ह्या विषयात मला राहत नाही, की अशी मुलं जी आम्ही काही रेस्क्यू करायला गेलो तर ती सरकारी ऑफिसर्सच्या कॉलनीज होत्या, मोठ्या मोठ्या पदावरचे सरकारी अधिकारी, सेंट्रल गव्हर्नमेंट, आणि बहुतेक सगळे नॉर्थ इंडियातून आलेले होते. तर त्या बायकांना इतका हे होता, म्हणजे म्हणजे आमचे नवरे तुम्ही आधी येताच कसे आमच्या दारात, इथपासूनच सुरुवात, तुम्ही स्वतःला समजता कोण. आम्ही त्यांना सरळ सांगायचो की अगदी उच्च पदस्थ एखाद्या मिनिस्टरच्या किंवा राष्ट्रपतींच्या घरात कधीच असणार नाही, पण असले तरी सुद्धा कायदा काय सांगतो तो सगळ्यांना लागू आहे, म्हणून आम्ही चौकशी करायला आलो. मग तुम्ही त्या मुलांना, आता त्या मुलांचं काय होतं की कुठेतरी उत्तरेतनं अतिशय भुकेल्या खेडेगावातनं वगैरे घरातनं आणलेली असतात, त्यांना इथे 2 वेळचं जेवण हीच लक्झरी असते. तर मग ते आम्हाला सांगतात की नाही, एक तर सांगतात आम्ही 18 वर्षाच्या वर, पण तरी काही इतका माज असतो त्या मालकिणीला, काय झालं आम्ही त्यांचं भलं करतोय, आम्ही त्यांच्यावर उपकार करतोय, आम्ही आमच्या नवऱ्यांना बोलवू. म्हटलं बोलवा, तुमच्या नवऱ्यांनी जर एम्प्लॉयर असले तर त्यांच्यावर कारवाई होईल, तर आम्ही शांत असतो ह्या बाबतीत, पण मुलं रेस्क्यू करतोच. पण आता त्याला पण एक काय म्हणायचं, शॉपिंग नाही म्हणता येणार, एक मार्केट आहे. आणि ते मार्केट असं फंक्शन होतं की उदाहरणार्थ ही सगळी मुलं येतात ना, ती विमारू स्टेट्स मधून येतात किंवा महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागात येतात, म्हणजे मराठवाडा वगैरे अशा भागात जास्त येतात. आपल्या इथेही आहेत, नाही असं मी म्हणत नाही, पण ती जी आलेली मुलं आहेत ती आता, म्हणजे असा पण एक रूट आहे बरं का, की काही मुली आम्ही रेस्क्यू केल्या ज्या घरगुती कामगार म्हणून, मोलकरणी म्हणून काम करत होत्या किंवा छोटं बाळ सांभाळायला, तर त्यांना पुष्कळशा छत्तीसगड मधून येतात. मग त्या छत्तीसगड मधून त्यांना दिल्लीला नेलं जातं किंवा नॉर्थ ईस्ट स्टेट्स मधून येतात, म्हणजे आपण क्राईम पेट्रोल मध्ये काही काही स्टोरीज पाहिल्या असतील.
तर त्यांना तिथे आणलं जातं. म्हणजे जर लकी असल्या तर वेश्यागृहात नाही विकत, पण जर असं घरगुती कामासाठी तिथे लिटरली दुकान आहेत दिल्लीत की दुकान आहेत अशी. अर्थात ती आपण रेड घालायला गेलो की ती बंद शटर डाऊन असतात. तर आम्ही असं अनेकदा कोऑर्डिनेट केलंय की तिकडची चाइल्ड लाईन, आमची चाइल्ड लाईन, दिल्लीची चाइल्ड लाईन, पण ते कधीच सापडत नाही. मुली रेस्क्यू होतात, मुली घरी पण पोहोचवल्या जातात, पण ह्या मार्केटमधून त्या मार्केटमध्ये जसं वेश्यांचं असतं की पुण्यातली रेस्क्यू केलेली कानपूरला, कानपूरची केलेली दिल्लीला, दिल्लीची केलेली कलकत्त्यात, हे असं चालू राहतं. तर हा एक खूप मोठा विषय आहे की ज्याला सगळ्याच नागरिकांनी सजगपणे जर डोळसपणे पाहिलं की अशा एस्टॅब्लिशमेंट मध्ये आम्ही जाणार नाही. तू आज तुळशीबागेत माझं चॅलेंज आहे, तुळशीबागेत नुसती फिर, कित्येक दुकानात ना तुला बालकामगार दिसते, खास करून चपला, बूट असल्या सगळ्या गोष्टी किंवा जे आभरे बिबरे विकतात, पण आपण बघतच नाही ना डोळसपणे. नाहीच जाणार आम्ही त्या दुकानात असं म्हटलं तर. एवढं तर आपण करू शकतो. आम्ही तिथून खरेदीच करणार नाही, आपण तिथे खाणारच नाही त्या रेस्टॉरंटमध्ये. का नाही? कारण सांगून निघणार की तुझ्याकडे बालकामगार आहे म्हणून. तर मग त्यांना जर कामच मिळालं नाही, किंवा आता तुमच्यासारखे आर्किटेक्ट्स असतात तर बिल्डर्सची लॉबी असते. आता हॉटेल्सच्या लॉबीनी मात्र ते केलं. इथे जे मोठी हॉटेलची लॉबी आहे, त्यांचं जे संघटना आहे, तर त्यांनी सगळ्यांनी ती शपथ घेतली आणि ते खरोखरच आपल्या हॉटेल्समध्ये ठेवत नाही. त्यामुळे हॉटेल्समध्ये बालकामगार खूप कमी झाले. रेस्टॉरंट्समध्ये अजून आहेत, पण हॉटेल्समधले कमी झाले. तर या प्रकारे कायदा आहे, त्याची अंमलबजावणी नाही आहे, पण त्याचं कारण रिपोर्टच होत नाही. आणि मुळात जी गरिबी आणि त्याच्यामुळे होणारे त्याचे जे साईड इफेक्ट्स हे आहेत, तर त्या मुलांना तुम्ही शाळेत राहण्यासाठी, आईजवळच राहण्यासाठी काही इन्सेंटिव्ह दिले तरच ती वाचणार आहेत. आणि मुलांचा त्यांचं बालपण हरवतंय हा फक्त दुःख नाहीये, तर त्यांना खूप मारहाण होतीये, अतिशय वाईट कंडिशन्स मध्ये राहायला लागते, त्यांचं जेवण खाण नीट नाहीये, जे तब्येतीवर परिणाम होत आहेत. हे जे सगळे हीट जवळ काम करणं, तंतूंजवळ काम करणं, केमिकल्स मध्ये काम करणं. शेवटी मी एक सांगते, म्हणजे डोळ्यांनी पाहिलेलं मनात ठसलेलं, मला स्वतःला बांगड्यांचा खूप शौक होता पहिल्यापासून. एकतर काचेच्या बांगड्याच्या कारखान्यात सुद्धा ही मुलं आहेत म्हटल्यावर जरा चरकलं, पण ती इतकी नाहीये असं नंतर कळलं. पण हैदराबादचा जो चारमिनारचा चुडी बाजार आहे सगळा, तिथे स्टोन्स, तर ती मुलं हाताने ते खडे गरम लाखेवर बसवत असतात, छोटी छोटी बोटं. आणि मी म्हटलं तसं छोटी छोटी बोटं म्हणूनच ह्या काही धंद्यात ती हवी असतात. तर ती त्याच्यावर तेव्हापासून मी ती आरशाचे बांगड्या घेणं सोडलं. ते लाखेवरचे जे खडे बसून बांगड्या असतात, तर ही सेन्सिटिव्हिटी प्रत्येकाला काय होते खरंय असं मला वाटतं. खरंय. म्हणजे ते दिसणं किंवा खाणं पिणं ह्याच्यापेक्षा महत्वाचं आहे माणुसकी. आणि त्या माणुसकीपर्यंत आपण सगळ्यांनी पोचायचं आहे. आपला सगळ्यांचा, भारताचा हा विषय आहे आणि त्याच्यामध्ये आपण जरूर प्रयत्न करूया की आपले बालकामगारांना त्यातनं सुटायचा मार्ग दाखवूया. सो नमस्ते, परत भेटूच. या भागात आपण बालकामगारांच्या समस्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर शेवटी एक छोटीशी कविता म्हणा, गाणं म्हणा वाचते, ज्याच्यात या सगळ्याचाच एक गोषवारा आलेला आहे. छोटेसे कामगार आम्ही, छोटेसे कामगार आम्ही, छोटेसे कामगार, पोटासाठी वेचित कचरा बेघर होतो घरासाठी आम्ही, छोटेसे कामगार. हॉटेलमध्ये काम करतो, सर्वांना आम्ही खाऊ घालितो, उपाशी पोटी शिव्यांचा आम्हा मिळे हा घास, असे आम्ही छोटेसे कामगार. गाड्या तुमच्या आम्ही पुसतो, गॅरेजमध्येही राबतो, कधी स्टेशनवर ओझी उचलतो, असे आम्ही छोटेसे कामगार. पोटासाठी घाड चिवडतो, कचऱ्यातून सोने शोधितो, रोगराईला मग बळी पडतो, असे आम्ही कामगार. शाळा आम्हा ठाऊक नाही, खेळ कधी आम्ही खेळलो नाही, दसरा दिवाळी नाही आम्हाला, आम्हा सदा भंगार, आम्ही छोटेसे कामगार. गुरे आम्ही राखतो तुमची, शेतावरतेही घाम गाळतो, मऊ गालीचे आम्ही विणतो, आम्हा झोपण्या भूमीचा आधार, आम्ही छोटेसे कामगार. कधी फटाके आम्ही बनवतो, काच कामात जखमी होतो, जन्मापासूनच मोठे होतो, तुमच्या चुकांचे ओझे वाहतो, छोटेसे कामगार आम्ही, छोटेसे कामगार. विरंगुळ्या कधी विड्या फुंकतो, घाण नको मग नशा करीतो, पैशासाठी मटका लावतो, भूक दाबण्या दारूचा आधार, असे आम्ही छोटेसे कामगार, छोटेसे कामगार. नमस्कार.